चार षटकाचा सामना आहे. विकास आणि नॉन स्ट्राईकला पाहतोय आपण दीपेश ही जोडी खेळपट्टीवर डावाची सुरुवात करण्यासाठी नाणेफेक खेळल्यानंतर इथे मात्र डीएसपी हॉटेल संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी ज्या संघाकडे जर पाहिलं आपण निश्चित खूप मोठं नाव आहे आणि नावाप्रमाणे खेळ तर मात्र साकारेल काय. सामन्याची पंच म्हणून पाहतोय आपण खूप मोठं नाव 40+ गावदी अंजूर संघाचा जर आपण विचार केला तर विजय एक खूप मोठे फलंदाज म्हणून ज्याचं नाव सातत्याने आम्ही उल्लेख करतोय. आणि यावेळेस पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये पंचाच्या भूमिकेमध्ये स्कोरलेक पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये मेन पंच जर पाहिला आपण मयूर. तर गोलंदाज सज्ज होतोय अक्षय. खूप मोठं नाव आहे अक्षय. क्षेत्ररक्षण जर पाहिलं आपण पॉवर प्लेचा पहिले षटक आहे. बॅकवर्ड पॉईंट थोडा वाईडिस डीप मध्ये आहे. त्याचप्रमाणे कव्हर पॉईंट थोडा वाईडिस वर एक्स्ट्रा कव्हर सर्कलच्या आतमध्ये. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. गली एरिया पूर्ण खाली दिसतोय. आणि ऑनसाइड जर पाहिलं आपण फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये स्कोर लेग म्हणजे ठीक पाठीमाग म्हणजे जर बॅकवर्ड स्कोर लेगला एक क्षेत्ररक्षक आणि 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर एक म्हणजे मिड विकेट आणि लॉंग ऑन अशा प्रकारे मारा करेल इथे मात्र अक्षय. पहिला चेंडू स्टेटचा फटका पाहतोय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. सुरेख रिटर्न पण त्यापेक्षा चांगलं तालमेल पाहायला मिळालं आणि एक सिंगल इथे धावा कंप्लीट करतोय पहिल्या चेंडूवर. फलंदाज विकास धावाचा विकास करतोय. या एका धावेने खातं उघडतोय स्वतःच आणि संघाचं. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे संघनायक आपण सुद्धा तयारीत राहायचे. MM स्पोर्ट विपक्ष कृष्णा स्पोर्ट या दोन्ही संघाचे संघनायक आपण सुद्धा नाणेफेक करण्यासाठी चालू सामन्यातला पहिला डाव समाप्त झाल्यानंतर लगेच VIP डेच्या समोर यायचं आहे. डावखुळा फलंदाज दीपेश सज्ज होईल फलंदाजी करण्यासाठी. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होतोय आपण पाहतोय. अक्षय त्याच प्रकारे मारा करेल का इथे मात्र फलंदाज दीपेश साठी. बॅकवर्ड पॉईंट कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर तो क्षेत्ररक्षण कायम आहे ज्या प्रकारे पहिल्या चेंडूवर होता. यास पात्र एक्झॅक्टली काय इशारा ते पाहायचंय. नॉन स्टॉप रिजनकडे चेंडू मात्र साईड स्क्रीनकडे फरार होतोय का. त्याप्रमाणे 2 धावा अतिशय वेगात इथे मात्र पूर्ण करताना पाहतोय. फुल टॉस चेंडू होता बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. या 2 धावांनी संघात धावसंख्या होत पुढे सरकते ती 3. दीपेश साठी सुवर्ण संधी आहे. मुकेश पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाची रोख रक्कम. या आसपासचा स्विंगचा फटका पत्ता आपण मिड विकेट रिजन कडे 2 क्षेत्ररक्षकांमधून चेंडू फरार होतोय. सीमा पार हा दमदार चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं कारण की असं वाटत होतं की सहज चेंडूवर पोहोचल्या जाईल पण तालमेल पाहायला मिळाला आणि दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये आणि चेंडू दोनच्या मधून निघून गेलाय. मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर 4 धावांसाठी खातं उघडतोय दीपेश या चौकारणी. संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती 7. अक्षय निराश असेल. पुढचा चेंडू या चांगला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक तसं एक वापशी करताना इथे मात्र गोलंदाज अक्षय. किमान 60चा आकडा पार करावा लागेल कारण की जेव्हा जेव्हा अंजूर प्रीमियर लीगचे सामने होतात तर 60 किंवा 70चा आकडा सहज या पार केला जाऊ शकतो. याचं उदाहरण पाहिलं आपण. जितू तरेची झंझावत खेळी पाहिली आणि त्या खेळीच्या बळावर एक सोपं विजय साकार केलंय. याच पात्रा स्विंग केलंय. मोठा फटका मिड विकेटच्या वरतून हा गगनवेधी षटकार. पुलिंचा चेंडू होता. स्विंग केलंय. अप्रतिम फटका होता मिड विकेटच्या वरतून. या षटकारांनी मात्र 200 रुपयाची रोख रक्कम प्राप्त करते मुकेश पाटील यांच्या माध्यमातून जे डिक्लेअर झालं होतं. षटकांनी धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते ती 13. एक आक्रमणला सुरुवात करताना पाहतोय आपण दीपेश याला.
याच पात्र परत पूल करायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये आणि चेंडू मात्र निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. पहिले षटक समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक चांगली दमदार सुरुवात म्हणावी लागेल. नाणेफेक करल्यानंतर इथं मात्र प्रथम फलंदाजी करताना डीएसपी हॉटेल या संघाची बिनबाद धावसंख्या येते 13. यानंतर एमएन स्पोर्ट संघाचा संघनायक आणि कृष्णा स्पोर्ट संघाचा कर्णधार आपण सज्ज राहायचंय. ही सरासरी जर कायम ठेवली तर निर्धारितच्या षटकामध्ये 52चा आकडा पार करेल आणि 52 आकडा जर म्हटलं तर या खेळपट्टीवर अपुऱ्या ठरू शकतात. कारण की आतापर्यंत जे 2 सामने झाले मोठी धावसंख्या पार केली गेली. पहिल्या सामना जर पाहिला आपण तर तब्बल 66 धावाचा टार्गेट पूर्ण करता आला नव्हतं. कारण की पाहतोय की 60 या धावसंख्येवर थांबला होता संघ. तो पण धावसंख्या पार केली होती, एक मोठी धावसंख्या. आणि दुसऱ्या सामन्यात जबरदस्त कामगिरी. आता मात्र ओळख द्यायची आवश्यकता नाहीये, पण गोलंदाज येतोय तो कित्येक वर्षापासून आपल्या गावाची, आपल्या या भिवंडी तालुक्याची सेवा करताना आपण पाहिलंय. गावदी स्पोर्ट अंजूर संघाच्या माध्यमातून एक खेळून खूप मोठं नाव कमवलंय. तो म्हणजे अजित डाकी, लसित मलिंग ऑफ भिवंडी. तर तोच एक अनुभवी खेळाडू इथं मात्र सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. त्याच्या समोर मात्र 2 युवा फलंदाज, एक पाहतोय विकास आणि नॉर्थ स्ट्राईकला पाहतोय आपण दीपेश. खूप मोठं नाव आहे गोलंदाज अजित यांचं. साईड आर्म गोलंदाजी करण्यासाठी खूप मोठं माहीर आहे आणि त्यामध्ये कित्येक वेळा सक्सेस झालेलं आहे. त्याचा जर विचार केला आपण एमएलए ट्रॉफीमध्ये त्याची इतिहासी कामगिरी पाहायला मिळाली होती, पण इथं मात्र आपल्या संघासाठी कशा प्रकारे कामगिरी करतोय लसित मलिंग ऑफ अंजूर गावाचा हा अजित. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल विकास. दूरवर खोलवर पसरवलेले क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. बॅकवर्ड पॉईंट सोबत शॉर्ट थर्ड मॅन, कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ बाउंड्री. पहिला चेंडू सुरेख सुरेख प्रश्न विचारला गेला आणि पहिल्या चेंडूवर मात्र विकेट प्राप्त करून तिच्या विकेटची आवश्यकता होती. तो ब्रेक थ्रू इथे मात्र मिळून देतोय अजित. निश्चित कौतुक करावं तेवढं कम आहे. कारण की मी सतत पाहतोय की 15 ते 20 वर्षापासून खेळायला पाहतोय. फक्त आणि फक्त 2 संघाच्या माध्यमातून यांनी भिवंडी क्रिकेटचं नेतृत्व केलं. एक म्हणजे चॅलेंज स्पोर्ट जेव्हा त्यांनी सोडली तेव्हापासून फक्त आपल्या गावासाठी खेळणारा हा खेळाडू विश्वास माते खेळपट्टीकडे रवाना होताना क्रमांक 3 वर. एक जबरदस्त दोन्ही खेळाडू आहेत. एकीकडे जर पाहिला आपण विश्वास माते, दुसरीकडे जर पाहिला आपण लसित मलिंग ऑफ भिवंडी म्हणून ज्याचं नाव मोठं आहे तो अजित. या 2 खेळाडूमध्ये चेन्नई बॅटमध्ये एक द्वंद्व पाहायला मिळेल. तो क्षेत्ररक्षण कायम आहे. विश्वास मात्र स्ट्राईक घेताना पाहतो आपण पंचांच्या माध्यमातून. नजर टाकली क्षेत्ररक्षकावर कुठं लावण्यात आलेले आहेत, त्या प्रकारे फटकेबाजी करेल की मात्र चांगली गोलंदाजी करेल अजित. यास पात्र चांगला चेंडू होता, पूर्ण सम्मान देऊन फक्त ऑफ ड्राईव्ह छोट्या बॅकलिंगचा वापर केला होता. मिड ऑफला चेंडू जातोय तोपर्यंत मात्र एक धाव सहज पूर्ण करतोय, खाता उघडतोय विश्वास मात्रे. संघात धावसंख्या पुढे सरकते ती एका गडीच्या मोबदल्यामध्ये डीएसपी या संघाची 1/14. दीपेश यांच्यावर खूप नजर असेल, कारण की ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये प्रहार केलं होतं, एक अप्रतिम लाजवाब धमाका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधून विकेटच्या वरतून. तशाच फटकेची आवश्यकता असेल तिच्या संघाला. समोर गोलंदाज अजित, खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचं. जर आपण पुस्तक उघडलं भिवंडीमध्ये, खास अंजूर या गावाच्या माध्यमातून या खेळून कमाल आणि धमाल केलेली आहे. पण अंजूर प्रीमियर लीग मध्ये कसा परफॉर्मन्स पाहायला मिळेल यावर्षी पाहायचं आहे. तो अजित सज्ज होताना गोलंदाजी करण्यासाठी. याच पात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाले, चांगला फटका आहे. डीप मिड ऑफ वरून चेंडू जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक येईपर्यंत सहज 1 रन इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज दीपेश. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 15. नाणेफेक खेळल्यानंतर डीएसपी हॉटेल संघ प्रथम फलंदाजी करताना ओमसे डाबा या संघाच्या अगेन्स्ट आक्रमण करावं लागेल, कारण की 4 षटकाचा सामना आहे आणि 50 आकडा इथून मात्र पार करेल काय पाहायचंय. विश्वास मात्र खूप मोठं नाव, आक्रमणाला सुरुवात करेल की मात्र अजित डाकी ज्या प्रकारे इथं मात्र मारा करतोय तोच मारा कायम ठेवेल. आतापर्यंत जर पाहिला आपण 3 चेंडूमध्ये 2 धाव 1 विकेट, लाजवाब गोलंदाजी. याच पाहता फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलेलं आहे, एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल. डीप कव्हर रेजिनकडे चेंडू जातोय, 1 धाव पूर्ण. फक्त आणि फक्त एकाच धावीने इथं मात्र समाधान मानतोय फलंदाज विश्वास मात्र. नो बॉलचा इशारा येतोय आणि इथं मात्र निश्चित फ्री हिट असेल काय हा प्रश्न असेल. धावसंख्येत बदल, धावसंख्या पाहतोय आपण 17 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नो बॉल आणि इथं मात्र फ्री हिटचा इशारा येतोय. एक सोने पे सुहागा
हा फ्री हिट मध्ये फुकटचा चेंडू पाहायला मिळेल. ज्या प्रकारे आपण सातत्याने पाहतोय की नो बॉल जर टाकला फ्री हिट आणि फ्री हिट एक मोठा फटका इथं मात्र मारेल काय फलंदाज दीपेश. वेळ कमी घ्या आपण, विनंती असेल. यानंतर पहिल्या फितला शेवटच्या सामन्याच्या दिवसातला आपण पाहणार आहोत एम स्पोर्ट विपक्ष कृष्णा स्पोर्ट. अंजूर प्रीमियर लीगचे जे नियम आहेत, आज 8 संघामधून एक संघ ओमकार फायनलला जाईल आणि उद्या 7 संघातून एक संघ फायनल जाईल. खूप छान एक रणनीती असते अंजूर प्रीमियर लीग मध्ये. यावेळेस आता फीडचा चांगला चेंडू होता, एवढा वापर करता आला नाही, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्या संधीचे इथं मात्र सोनं करतोय फलंदाज दीपेश आणि विश्वास मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना. या एका धावेने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 1/18. दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये 13 धावा, त्यानंतर मात्र एक लाजवाब परफॉर्मन्स पाहायला मिळतोय अजित यांच्या माध्यमातून. फ्री हिटचा फायदा उचलता आला नाही. आक्रमण इथं मात्र आता करेल काही चेंडूवर फलंदाज विश्वास मात्रे. तो क्षेत्ररक्षण काय माहिती कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये विश्वास मात्रेसाठी. सफल झालाय अराउंड द लेग आणि त्रिफळाचीत बाद. याचबरोबर दुसरं विकेट प्राप्त करतोय षटकामध्ये अजित. प्रत्येक क्षण या खेळाडूने आपल्या गावासाठी मैदानावर पूर्णपणे 100% देण्याचं काम केलंय. पण इथं मात्र पाहिलं की या चेंडूवर मात्र स्वतः वाचू शकला नाही. अराउंड द लेग त्रिफळाचीत झाला आणि खेळाडू कक्षामध्ये येताना पाहतोय आपण धावसंख्या फक्त आणि फक्त इथं मात्र 18 दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. क्रमांक 4 वर नवीन फलंदाज पाहतोय खेळपट्टीकडे रवाना होताना सचिन. चांगली फटकेबाजी करावी लागेल, पण या षटकामध्ये कौतुक जेवढं करायचंय तेवढंच कम आहे. हे सातत्य दाखवून दिलंय की अजित डाकी याला लसित मलिंग ऑफ भिवंडीतला का म्हटलं जातोय, साईडाम गोलंदाजी का करायची हे दाखवून देतोय परत एकदा. स्ट्राईकला असेल फलंदाजी तर मात्र सचिन समोर अजित. जबरदस्त गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली आतापर्यंत. धावसंख्या फक्त आणि फक्त 18. आतापर्यंत जर पाहिलं आपण 5 धावा खर्च केलेल्या आहेत आणि त्यामध्ये 2 बहुमूल्य विकेट प्राप्त केले आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी. यावेळेस आता प्रत्येक चांगला चेंडू प्रश्न विचारला गेला पायचीचा आणि होय सहमत आहे. पंचाचं बोट आकाशाकडे आणि या षटकामध्ये 30 फलंदाज बाद करतोय अजित. काय जबरदस्त यॉर्कर चेंडू होता आणि साईडाम जर म्हटलं तर प्रत्येक चेंडू यॉर्कर टाकण्यामध्ये फटाईत असलेला हा अजित यांनी परत एकदा सिद्ध केलंय की माझी धार, माझी गोलंदाजी, माझी लाईन तीच आहे आणि हे प्रत्येकदा सिद्ध करताना पाहिलं आपण. इथं मात्र पहिल्या षटकामध्ये जो संघ एका चांगल्या स्थितीमध्ये होता तो मात्र दुसऱ्या षटकामध्ये बॅकफुटला जाताना पाहतोय आपण, कारण की 3 गडीच्या मोबदल्यामध्ये धावा त्या फक्त आणि फक्त 18. फक्त 5 धावा खर्च करून 3 बहुमूल्य विकेट प्राप्त करतोय अजित. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा जो निर्णय स्वीकारला होता संघनायकांनी त्यावर मात्र मोहर लावतोय या षटकामध्ये अजित. नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण स्वप्नील. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. पहिलं परिवर्तन पाहायला मिळालं गोलंदाजीमध्ये दीपेश. दीपेश दीपेश समोर आहे फलंदाज दीपेश. कुठला दीपेश विजय होईल या षटकामध्ये पाहायचंय. एक मात्र डावखुरा फलंदाज पाहतोय आपण. दीपेश अजून खेळपट्टीवर आहे. सलामीचा फलंदाज. एक षटकार एका चौकाराने. आतापर्यंत त्यांनी 5 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 11 धावसंख्येवर फटकेबाजी करतोय. आक्रमण करावं लागेल, खूप काही अपेक्षा असेल दीपेश यांच्यावर आपल्या संघासाठी. याच पात्र हुकचा फटका टॉप एज फाईन लेग रिजन कडे खाली क्षेत्रामध्ये चेंडू अतिशय वेगात जातोय. चेंडू जाईल सीमा पार आणि पहिल्या चेंडूवर दीपेश यांचं स्वागत करतोय चौकारणी फलंदाज दीपेश.
चांगली सुरुवात म्हणतात ना, कुठल्याही कार्याची जर सुरुवात अतिशय छान झाली त्याचा शेवट सुद्धा गोड होतोय. सुरुवात तर अतिशय सुरेख केलेली आहे, पण शेवट कसा गोड करतोय षटकाचा पाहायचं आहे. डावखुरा फलंदाज तो म्हणजे दीपेश. दीपेश तरे जबरदस्त फटकेबाजी करताना संघ अडचणीत असताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर दीपेश यांच्यावर हल्ला करतोय आणि चौकार सज्ज होताना. यावेळेस मात्र निश्चित चेंडूची लाईन कुठे सुयर लाईन असेल. दरम्यान आगमन झालेलं आहे टेनिस क्रिकेट ज्यांनी आपल्या गावाचं नाव मोठं केलं. सुनीलजी घरत साहेब वेलकम. सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पात्र चुकीचा फटका. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, पण आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळालं इथं मात्र. आणि या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या 2 धावांनी संघात धावसंख्या पुढे सरते आता मात्र ती 25. दीपेश कोहली मारा करतोय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर वाईट आणि एक चान्स होता, पण शॉट एक्स्ट्रा कव्हरला एक सोपं झेल सोडण्यात आलं. जीवनदान मिळालंय फलंदाज दीपेशाला. सज्ज होताना दीपेश. यावेळेस पात्र परत एक वाईड यॉर्कर चेंडू. अप्रतिम अप्रतिम काय लेंथ लाईन आहे. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. चेंडूवर बीट होतोय, बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टी रक्षक. धावसंख्या स्थिर आहे ती अजून जर पाहिली आपण 25. 3 बाद 25. नाणेफेक केल्यानंतर डीएसपी हॉटेल हा संघ प्रथम फलंदाजी करताना. याच पात्र स्लॉक करण्याचा प्रयत्न होता. हवेत आहे, दूर क्षेत्ररक्षक येतोय. याच पात्र कुठली चुकी नाही, एक जबरदस्त झेल टिपल्या गेलं आणि याचबरोबर दीपेशची खेळी संपुष्टात. नवीन फलंदाज यश खेळपट्टीवर जातोय आणि आता मात्र संघ अडचणीत आहे, कारण की एक सलामीचा फलंदाज ज्याने एक बाजू लावून धरली होती आणि एक चांगली फटकेबाजी आतापर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. तो फलंदाज इथं मात्र बाद झालेला आहे. दीपेश तरे संघासाठी जर पाहिलं आपण त्यांनी 17 धावाचं योगदान दिलं. धावसंख्या पाहतो आपण 25. 4 बाद. दीपेश गोलंदाज कॉमेडी बॉक्स आणि टोकाकडनं सज्ज होताना मारा करण्यासाठी. समोर फलंदाज स्वप्नील पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज होतोय. स्वप्नील रेट अमोर द विकेट सज्ज होताना. याच मात्र चांगला फटका आहे, उडवलंय चेंडूला लॉंग ऑनच्या वरतून. हा एक अप्रतिम षटकार. स्ट्राईक रेट जर पाहिलं आपण 600च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूला समोर जाताना काय सुरेख अप्रतिम फटका आणि या षटकातला हा शेवटचा चेंडू असेल. जबरदस्त शॉट खेळला गेलं लॉंग ऑनच्या वरतून. स्वप्नील सज्ज होताना परत फुल टॉस. मात्र टायमिंग व्यवस्थित करता आली नाही. परतीचा प्रवास करावा लागणार नाही, कारण की एका क्षणी असं वाटलं होतं की सहज सोपा झेल घेईल, पण जीवनदान मिळाले स्वप्नीलला आणि त्यापेक्षा 2 किमती धावा धावफलकामध्ये ऍड करताना पाहतोय आपण आमचे गुणलेखक. आणि षटकाची समाप्ती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहतोय आपण धावसंख्या येते 33. तर अंतिम षटक टाकण्यासाठी इथं मात्र कुठला गोलंदाजाला पाचारण करतोय संगणक पाहिजे. आतापर्यंत एक 11 धावाची सरासरी पार केलेली आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 33 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर पाहतोय आपण डीएसपी हॉटेल या संघाची सुरुवात दमदार झाली होती 13 धावा, त्यानंतर मात्र काय अप्रतिम गोलंदाजी हाताळल्या गेली अजित यांच्या माध्यमातून.
MM स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि कृष्णा स्पोर्ट्स संघाचा संघनायक. चला आपण दोन्ही संघनायकाला विनंती करूया की आपण व्यासपीठावर यायचंय नाणेफेक करण्यासाठी. पहिल्या फेतल्याच्या दिवसातली शेवटची लढत असेल. तर अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाज दर्पण येतोय VIP डाय इंडिया टोकाकडनं. समोर खेळण्यासाठी फलंदाज असेल इथे मात्र यश. अंतिम षटक आहे, हाणामारी करावं लागेल. 50 आकडा इथे मात्र पार करेल काय हे पाहायचे DSP हॉटेला संघ. पहिला चेंडू लाईन खूप खराब आहे, स्वेर चेंडू हाताळला गेलं. वाईटचा इशारा येतोय. या एका धावेने संघात धावसंख्या पुढे सरकते ती 34. अजून पहिल्या चेंडूची प्रतीक्षा असेल दर्पणच्या माध्यमातून. पहिला चेंडू वाईट फेकला गेलं. क्षेत्रक्षण जर पाहिलं आपण तर तो क्षेत्रक्षण 30 3 खेळाडू. अजून एक खराब चेंडू, अजून एक खराब चेंडू पाहतोय आपण. स्वेर लाईन चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये आणि त्याचप्रकारे चुका इथं मात्र करताना पाहतोय आपण गोलंदाज दर्पण. या 2 धावेने संघात धावसंख्या होत पुढे सरकते ती 35. एक नौका गोलंदाज अजून खूप काही भविष्य टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आहे समोर, पण इथं मात्र कशी वापसी केलेली पाहिजे. समोर फलंदाज यश. राईट मोठं विकेट. यास पाता फुल टॉस चेंडू होता, क्लिअर करण्याचा प्रयत्न केला पण इथं मात्र एक चांगला झेल टिपल्या गेला झोन. अजून एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. 5वा फलंदाज बाद. अंजूर गावाचे उद्योजक केतनजी पाटील साहेबांचं आगमन. 2 वाईट चेंडू नंतर मात्र पाहतोय आपण की एक खराब चेंडूवर विकेट फेकल्या गेलं आणि छान वापसी दर्पणच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावसंख्या धावफलकावर जर पाहतोय आपण स्थिर आहे. इथे मात्र 35-6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू. निश्चित आता जी माहिती मिळते आम्हाला की ज्या प्रकारे इथं मात्र स्वप्नील स्ट्राईकला आहे. तो गावदी स्फोट अंजूर संघाचा एक भूतपूर्व खेळाडू आहे आणि टोपण नाव जर पाहिलं आपण त्याचं तर निश्चित अंजूर मध्ये सज्ज होताना गोलंदाज. यावेळेस पाहता फ्लिकचा फटका. का मनगटामध्ये ताकद होती पण त्यापेक्षा चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं का इथं पाहायचंय आणि पंचाचा इशारा काय येले पाहिजे. हा षटकार जबरदस्त मनगटी फटका होता. टर्न केला होता चेंडूला मिडविकेटच्या वरतून आणि एक फलातून प्रयत्न तिथे मात्र पण बॅलेन्स शरीरात ठेवता आला नाही. चेंडूला घेऊन बाहेर निघून गेले. या षटकाने धावसंख्या पुढे सरकते ती 41. आज मात्र सरळ बॅटनी फटका, परतीचा प्रवास नाही करावा लागेल. अजून एक खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि 2 धावा इथं मात्र सहज कंप्लीट करतोय फलंदाज स्वप्नील. स्वप्नील मात्र आक्रमण करतोय. आता ज्या प्रकारे संघ अडचणीत असताना अंतिम षटकामध्ये हाणामारीला सुरुवात करतोय आणि धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर पुढे सरकते ती 43. एक जबरदस्त फलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. दर्पण पहिल्या 2 चेंडूवर वाईट, त्यानंतर विकेट, त्यानंतर मात्र एक निर्धाव, त्यानंतर षटकार आणि या 2. यावेळेस मात्र चांगला चेंडू. प्रश्न विचारला गेला पण सहमत नाहीये. तोपर्यंत मात्र सहज संधी होती 1 रन इथे मात्र कंप्लीट करण्याची. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 44. दर्पण धावातलं शेवटचा चेंडू घेऊन होतोय आणि धावफलकावर जर पाहिली आपण 44. राईटामध्ये विकेट. पुढचा चेंडू. यास मात्र फाईन फटका पाहतोय आपण. स्क्वेअर लेग रिजन कडे चेंडू जातोय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक धरून येईपर्यंत मात्र दुसऱ्या धावेची मागणी इथे मात्र करताना पाहतोय आणि पोहोचू शकणार नाही निश्चित. पंचांनी सांगायचं फक्त धावा एकच आहे ना, एकच धाव आणि याच बरोबर पाहतोय आपण धावाची समाप्ती होते. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत त्या 45 आणि 46 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे DSP या संघाने ओमसाई डाबा या संघासमोर. तर आपण नाणेफेक करून घेऊया.
MM स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण या आणि कृष्णा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण लगेच यायचंय. कृष्णा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आणि MM स्पोर्ट्स संघाचा संघनायक या आपण. MM स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आलेला आहे. कृष्णा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण या. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे मात्र हजर आहे. तर आलेले आहेत दोन्ही संघाचे संघनायक. मी विनंती करेन नाणेफेक करण्यासाठी. इथं मात्र आमचे आयोजक सांगतील नाणेफेक कोणाची हस्ते करायची आहे. मी आदरणीय सुनील घरत साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. तर पाहतोय आपण आजच्या दिवसातला हा पहिल्या फितला शेवटचा सामना आहे. एक धडाकेबाज षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे असे सुनीलजी घरत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होताना पाहतोय आपण. नाणेफेकीचा कॉल पाहतोय आपण. इथे मात्र कृष्णा स्पोर्ट्स संघाच्या बाजूने गेलेला आहे आणि प्रथम त्यांनी सांगितलंय MM स्पोर्ट्स या संघाला की तुम्ही या आणि या ढगाळ वातावरणामध्ये पहिल्याच वेळेस आमच्या अगेन्स्ट फलंदाजी करा. तर 46 धावाचं टार्गेट आहे. हे टार्गेट कशा प्रकारे पार केले पाहिजे प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल. तर आपण ऐकूया या दुसऱ्या डावाचं धावतं वर्णन ओमकार यांच्या माध्यमातून. थँक्यू सुनीलजी पवार. DSP हॉटेल आणि त्यांच्या विरुद्ध ओमसाई ढाबा यांच्यामध्ये रंगतीय लढत. पहिलं सत्र आपण पाहिलं, चांगली बॅटिंग केली आणि टार्गेट सेट झालाय 46 धावसंख्येचा आणि सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. निशिकांत मनेरा आणि त्याच्या जोडीनं सलामीला आला दर्पण. ऑल द बेस्ट बोथ द टीम. बॉलिंग ट्रॅक वरती सागर येतोय. 46 धावसंख्येचं लक्ष. मागचे 2 मॅच आपण पाहिले तर चेस करताना टीम जिंकलेत. या मॅच मध्ये ते चित्र बदलेल का? पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या दिवसातील चौथा आणि तो सामना असेल कृष्णा स्पोर्ट्स आणि MM स्पोर्ट्स यांच्यामध्ये आणि टॉस झाला. कृष्णानं जिंकून घेतली या फिल्डिंग. गेम इज ऑन. लेट्स प्ले. जाऊया अंजूर क्रीडा नगरीमध्ये. सिद्धिविनायक या गावाचं एक आकर्षण. नक्कीच अंजूर म्हटलं की प्रत्येकाला इथल्या नवसाला पावणाऱ्या गणपतीची आठवण होते आणि त्याच अंजूर गावातील एक ऐतिहासिक क्रीडा नगरीमध्ये आपण सध्या आहोत, जिथनं तुम्ही आनंद घेता. टेनिस बॉल क्रिकेट अंजूर प्रीमियर लीग आपल्या समोर रंगती आहे आणि अंजूर क्रिकेटची ओळख म्हणजे विश्वास मात्रे. त्यांना डिफेंड करायचे 46 धावा. जे कॅप्टन आहेत ओमसाई ढाबा टीमचे, त्यांच्या समोर 46 लक्ष पाहायचं किती मोठं असेल. सिंगलचा प्रयत्न आणि सिंगल कंप्लीट झाली आहे. निशिकांत मनेराची विकेट डोक्यामध्ये जरूर होती, मात्र 1 रन पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकती आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे स्कोरकार्ड वरती 3 धावा. बॉलर तयार होईल. बॉलिंग ट्रॅक वर सागर एक चांगला बॉलर आहे.
पॉवर प्ले सुरू आहे, रन्स येणं गरजेचं, कारण सरासरी 11 पेक्षा जास्त आहे. निशिकांत मनेरा शफल झाले, बैठक फटका ते लगवायचा होता. त्या टीमला टेन्शन नाहीये, त्यांना माहिती आहे 2 ओव्हरमध्ये जरी आपण 10 केले, आपल्याकडे संतोष कोळी आहेत, 2 ओव्हरमध्ये येऊन 36 सहज मारून जातील. वन ऑफ द डेंजरस फिनिशर. ओमसाई डाबा टीमचे ओनर आणि प्लेअर देखील आहेत, आणि प्लस ओम कोळी देखील इन ऍक्शन मध्ये. इंस्टाग्रामला मोठा राडा असतो ओम कोळीचा. जाऊ आपण मॅच मध्ये. सागर तयार बॉलिंग ट्रॅक वर, समोर आहे निशिकांत. शफल झाले होते, यॉक केलं आणि सिंगल पूर्ण झाली आहे. एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. 1 रनच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचती आहे, ती म्हणजे 4 या आकड्यावरती. सेहेचाळीस धावसंख्येचं लक्ष. इथे फटका हवा, त्या फटका फर्स्ट ला कॅच झाली आहे. ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस लूज द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. नंदू पाटील अतिशय चांगली कामगिरी करत असताना ऍज अ स्कोरर, मॅन फ्रॉम सुरई. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅक वरती सागर. एकही मोठा फटका खेळू दिला नाहीये. मॅच थोडीशी लांब जातीये. फुल्लर लेंथ होता, ऑन साइडला लॉफ्ट केला, खेचला बॉल, आडव्या बॅकनं चालला मिड विकेटच्या बाहेर आणि अंपाचा इशारा. इट्स बिग हिट. छोटा पॅकेट बडा धमाका. निशिकांत मनेरा ठोकतोय षटकार. झाला या षटकारांना, कारण 5 चेंडूमध्ये फक्त 5 धावा होत्या आणि शेवटच्या बॉलवरती सिक्सर आला. रन झालेत 11 आणि समीकरण उरलंय 18 बॉल 35. अजूनही मयूरचं येणं बाकी आहे. चांगली बॅटिंग लाईन आहे टीम ओमसाई ढाबाकडे, त्यामुळे आता प्रयत्न मोठे करावे लागतील बॉलिंग करणाऱ्या टीमला, कारण समोर बॉलिंग देखील विश्वास मात्रे करताना दिसतील. चांगली रंगलेली मॅच. 18 बॉल 35 ची गरज आहे. स्वतःची स्वप्न पूर्ण करायची असेल तर या क्रिकेटच्या मैदानावरती मेहनत तुम्हाला जास्त करावी लागेल, कारण नशिबावरती अवलंबून राहण्यापेक्षा कर्तृत्वावरती जास्त लक्ष दिलं की माणसाचे ड्रीम कंप्लीट होत असतात. म्हणून नेहमीच म्हटलं जातं, यू क्रिएट हार्ड वर्क गॉट अ सक्सेस, बिकॉज सक्सेस इज अ जर्नी नॉट अ डेस्टिनेशन. यशाचा एक प्रवास असतो, त्याचा अंत कधीच होत नाही. आणि जर तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला यश तर मिळणारच. 18 बॉल 35 डिफेंड होतील का, हा मोठा प्रश्न या मॅच मध्ये सध्या पडलाय. आणि पाहायचंय 18 चेंडू मध्ये 35 इथे रोखल्या जातील का टीम DSP हॉटेल कडनं. बॉलिंग मार्क वरती आलाय विश्वास म्हात्रे, लेजंड क्रिकेटर. अनेक वर्ष स्वतःला क्रिकेटसाठी झोकवून दिलं आणि जिथनं भिवंडी क्रिकेटची म्हटलं जातं की सुरुवात होते ते नाव म्हणजे चॅलेंज स्पोर्ट्स, आणि त्या टीमचा हा की प्लेअर राहिला विश्वास म्हात्रे, जे कॅप्टन आहेत चॅलेंज हे संघाचे. महापौर चषक नक्कीच माझ्या कारकिर्दीतली एक सगळ्यात सुवर्ण स्पर्धा मी अनुभवली, आणि त्या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिलं तर मोठं योगदान होतं चॅलेंज स्पोर्ट्स कमिटीचं, आणि त्यामध्ये विश्वास म्हात्रे या नावाचा उल्लेख देखील व्हायला हवा. चॅलेंज स्पोर्ट्सच्या माध्यमातून मी पप्पू चौधरी सरांना पाहिलं. क्रिकेट सोबत काय नातं असतं ना ते त्या मैदानावरती मी अगदी जवळून पाहिलं, आणि नक्कीच सगळे लेजंड्स एकत्रित येऊन एक मोठी क्रिकेट स्पर्धा भरवतात. लेजंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेबांची ती स्पर्धा महापौर सन्माननीय प्रतिभाताई पाटील यांच्या सन्मानार्थ आपण अनुभवली. आणि विश्वास म्हात्रे आणि पूर्ण चॅलेंज स्पोर्ट्सने दिलेलं प्रेम हे नेहमीच आठवणीत राहिलं. नक्कीच सचिन बोरचा उल्लेख करेल, अजय पाटील जे बरोडीसाठी खेळतात त्यांच्या नावाचा उल्लेख करेल, नक्कीच पोगावच्या शेळके ब्रदर्सचा उल्लेख करेल, त्याचबरोबरीनं बंटी सन ऑफ विलासार, मयूरदादा, सगळ्यांनी प्रेम दिलेलं नेहमीच आठवणीत राहिलं. विश्वास म्हात्रे तयार बॉलिंग मार्कवर.
लोबो फुल टॉस ऑन साइडला पाठवला, बॉल डीप मध्ये चालला, मिड विकेटला, फिल्डर तिथे तैनात आहे. दुसरा रनचा प्रयत्न, कॉल चांगला झाला दोघांमध्ये. यस नो तू मॅम सुरू होतं. लास्ट मोमेंटला पाहिलं फिल्डर थोडेसे थंबल झालेत आणि नंतर आलेल्या या 2 धावा धावसंख्या 2 ने पुढे जातीये. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 15. विश्वास मात्रे नक्कीच वाघ म्हातारा झाला तरी तो शिकार करणं कधीच सोडत नाही. तसंच विश्वास मात्रे वय जरी झालं तरी गोलंदाजीची अचूकता आणि धावा रोखण्याची आणि फलंदाजांना थांबवण्याची भूक त्याची संपत नाही. ग्रेट बॉल आणि फटका देखील तितका चांगला सजवलाय आणि विश्वास मात्रेच्या अगेन्स्ट मारलेली बाउंड्री आहे ना, या खेळाडूच्या कारकिर्दीतला त्याच्यासाठी नक्कीच एक अविस्मरणीय क्षण असेल. चेंडू सीमा पार 4 धावा. चौकाराला धावसंख्या 4 ने पुढे सरकतीये. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 19. 19 ऑन बोर्ड. 3 बॉल मध्ये 8 रन आलेत. कमबॅक करावा लागेल. इथे ओव्हर पिच बॉल लॉफ्ट केलाय समोर, लॉंग ऑनला फिल्डर आहे. बनून राहील प्रेक्षक. फिल्डर क्या मस्तक पे दस्तक देते हुए गेंद सीमा पर. दमदार मध्ये दम आणि ते दमखम इथे दाखवत असताना हा सिक्सर आला दर्पणच्या बॅट मधून. विश्वास म्हात्रेच्या विरुद्ध 4, त्यानंतर 6 आणि चांगला बॉल आणि त्याला सन्मान देताना तुम्ही पहा फलंदाज दर्पणला काय बॅटिंग करतोय. अफलातून हे क्रिकेट यंगस्टर्स झालंय. माहिती आहे विश्वास म्हात्रेला देखील आपल्याला यंगस्टर्स घडवायचे आहेत आणि त्यासाठीच APL अंजूर प्रीमियर लीग तुम्ही पाहता. मयूर मडवी आणि त्यांच्या तमाम सहकाऱ्यांच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज. यॉर्कर होता, खोदून काढायचं होतं. निशिकांत मनेराला सिंगल झाली आहे पूर्ण. 2 धावेसाठी धावतात पळतात आणि अतिशय वेगानं 2 रन कंप्लीट. आणि विश्वास मात्रेच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर टोटल आपल्याला धावा येताना पाहायला मिळाले 17. हे कदाचितच पाहिलं भिवंडीकरांनी, मग या यंगस्टर्सनं ते करून दाखवलं. 6 बॉल मध्ये 17 रन्स आल्या. पहिल्या ओव्हर मध्ये 11, 2 ओव्हर मध्ये रन झालेत आतापर्यंत 28 आणि आता समीकरण उरलंय 12 बॉल 18. स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता 12 चेंडू 18 रन. GTC अतिशय चांगलं टेलिकास्ट करतीये. एक चांगली क्रिकेट स्पर्धा आपल्या समोर रंगतीये. अंजूर प्रीमियर लीग पहिल्या दिवसामध्ये आज आपण आहोत. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल. मेगा फायनल उद्या 2 या स्पर्धेतनं विजेते आपल्याला बाहेर पडताना दिसतील. चला विश्वास मात्रे सर जास्त टीम मीटिंग नको, थोडं फास्ट खेळायचं कारण यानंतर आपल्याला भरपूर सामने आज कव्हर करायचे. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. आणि इथे फलंदाज बाद.
बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती पहिल्याच बॉल वरती ब्रेक थ्रो दिलाय. समीकरण उरले 11 बॉल आता 18 रन. आता रंगेली मॅच. निशिकांत मरेना ऑन स्ट्राइक नाउ ओव्हर द बॉलर हेड. एक लाजवाब फटका, चेंडू सीमा पार, 6 धावा षटकार. छोटा पॅकेट बडा धमाका. निशिकांत शॉर्ट ऑफ लेंथ होता. मूर्ती लहान पण कीर्ती महान. अगदी विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर स्टाईल. ओव्हर द बॉलर हेड, डाऊन द ग्राउंड. सिक्सर. कडक कडक बॅटिंग करत असताना निशिकांत. 34, 10 बॉल 12. आणि इथे डॉट बॉल येईल का, विकेट येईल का? यस, फलंदाज होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. नेक्स्ट मॅच MM स्पोर्ट्स विरुद्ध कृष्णा मुकुंद स्पोर्ट्स. फलंदाज झाले रनआउट. एकही चेंडूचा सामना न करताना डायमंड डक. आता समीकरण उरले 9 बॉल 12. न्यू बॅट्समन इंटर झालाय अक्षय. डेंजरस बॅट्समन अक्षय. गत वर्षी गाजवली होती अंजूर प्रीमियर लीग या खेळाडूनं. 9 चेंडू 12 बॉल तयार. आउटस्टँडिंग डेंजरस कस्टमर निशिकांतनी अजून एक मोठा धमाका. हा दुसरा षटकार त्यानं ठोकलाय. गोलंदाज सर्वेशा विरुद्ध सर्वस्व लुटत असताना धावेंचं. आणि आता उरलंय लक्ष 8 बॉल 6. 6 रन. चांगली बॅटिंग होती निशिकांत मनेराकडनं. गोलंदाज तयार होईल. निशिकांत समोर सर्वेश. कदाचित मॅच याच ओव्हर मध्ये फिनिश होईल का, त्याकडे लक्ष लागलं. हेलिकॉप्टर खोदून तर काढलाय. कॅच थोडीशी कठीण आणि झाली आहे ड्रॉप. घाई करतोय, जास्त घाई करतोय निशिकांत. त्यांनी एक सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना स्ट्रायकर एंडला आता फलंदाजीसाठी दाखल झाला अक्षय. 7 बॉल शिल्लक आहेत आणि 5 धावेची गरज आहे. 7 चेंडू 5 रन. फुल लर्लिन बॅटची बाहेरची कडा. रन यायला हवी होती. का नकार केला हा प्रश्न तर जरूर असेल, कारण एक एक रन इम्पॉर्टंट आहे अशा परिस्थितीमध्ये. 6 चेंडू आणि आता करायच्यात 5 धावा. सहा बॉल आणि 5 रनांनी आता विश्वास दर्शवला विश्वास म्हात्रे यांनी. श्याम मग आता सध्या दुपारचं सत्र आहे. मग श्याम आपलं काम करेल का, आणि पहिलाच बॉल डॉट जातोय. आता मॅचला काहीशी मुवमेंट मिळतीये टीम DSP हॉटेलसाठी. 5 बॉल आणि 5 रन. DSP हॉटेलचं जेवण नाश्ता जेवढं लज्जतदार असतं तेवढी मॅच ही रंगेल का हा प्रश्न जरूर आहे, कारण संघर्ष त्यांच्यासाठी मोठा आहे. 5 बॉल 5 रन. एखादा बॉल डॉट आला तर आता मॅच अजून भारी होईल. आणि फुल्लर लेन खोदून काढलाय. कॅचची संधी आणि कॅच ड्रॉप आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता ओमसाई ढाबा खुश आहे, कारण आता माहिती आहे पार्टी रन आता गमावण्यासाठी काही नाही आहे, कारण जरी आता मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर हा देखील एक पर्याय. 4 बॉल 1 रन आणि जी बॅटिंग करतो निशिकांत, त्यामुळे कदाचित थोडस कठीण झालंय DSP हॉटेलसाठी हा विजय. आणि ऑन साइडला खोदून काढला बॉल. बॅटिंग दमदार करत असताना निशिकांत मनेरनं संपवला हा सामना, आणि निशिकांत ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. 1 मॅन
आर्मी 11 बॉल 32 रनांनी ही मॅच जिंकून दिली आहे त्यानं